यार शैलेश, तू हे बुके माझ्या बेंचवरती का ठेवला? सगळ्यांना वाटेल की आपलं काहीतरी सुरू आहे. ए, मॅमचा बर्थडे होता म्हणून तिथे ठेवला होता. तुझा बेंच पहिला आहे ना. नको बोलूस, तू माझ्यासाठीच ठेवलं होतंस हे, है ना? हा, मग तू पागल आहे बाजूच्या का रे? बेंचवरती पण ठेवू शकला असतास ना. बाजूचा पण फर्स्ट बेंचच आहे ना, माझ्याच बेंचवरती ठेवलास. तुला माहिती होतं तिथं मीच बसते. बट यार, मी ऍक्सेप्ट नाही करू शकत तुझं प्रपोजल, कारण माझ्या घरी अलाउड नाहीये हे सगळं. प्लीज तू तुझ्या मनाला वाईट नको वाटून घेऊस. मी कशाला वाईट वाटून घेऊ? मला तू आवडतच नाही तर. खोटं बोल, बट तू लाईक करतोस मला माहिती आहे. तुला माहिती तो मोहित आहे ना, तो रोज ना वेगळ्या रस्त्याने घरी जातो स्कूल सोडल्यावरती. पण काल तो माझ्याच रस्त्याने आला आणि माझ्या मागे मागेच येत होता. अरे, त्याच्या रस्त्याचं काम सुरू आहे म्हणून अरे दुसऱ्या नाही. रस्त्याने गेला असेल. त्या रस्त्याचं काम सुरू जरी असेल ना, तरी साईडनी जाता येतं. बट त्याला माझ्याच मागे मागे यायचं होतं का? कारण त्याला मी आवडते. तू बघितलं नाही कसं बघतो क्लासमध्ये? अगं, तो तिरका बघतो म्हणून तुला वाटत ते असेल तुला काहीही बघतोय असो, हा, म्हणून. तो मला लाईक करतो हे मला माहिती आहे. यार, सगळेच मला लाईक करतात. मी कोणाला कमिट करू? माझ्या घरी अलाउड नाही आहे सगळं. काल मी पूजाची स्लॅम बुक चेक केली. तिने सगळ्या क्लासमधल्या मुलांकडून भरून घेतली. सो त्याच्यामध्ये एक लाईन होती, विच गर्ल यू लाईक द मोस्ट इन युअर क्लास, अशी लाईन होती. आणि त्या लाईन मध्ये सगळ्या मुलांनी माझं नाव लिहिलंय. जस्ट इमॅजिन ब्रो, माझं नाव लिहिलंय. आय मीन, मी दिसायला सुंदर आहे, दॅट आय नो, बट माझ्या घरी हे सगळं नाही अलाउड. आणि सगळ्या मुलांना माझ्यासोबतच. आय एम सो सॉरी. तू जेलस फील नको करून घेऊ. तू नीट वाचलीस ना? विच गर्ल यू हेट द मोस्ट असेल. नाही, तिथे तेच होतं की विच गर्ल यू लाईक द मोस्ट. ओके, हेट नव्हता तिथे. शट अप, जळू नकोस माझ्यावर.